अखेरीस लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी आणि अपडेट घेऊन आलोय। तुम्ही म्हणाल लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही रोज सांगता की जी आर येईल, परंतु तसं काय होत नाही। पण लाडक्या बहिणींनो, अखेरीस महिला व बालविकास विभागाच्या वतीने अत्यंत महत्त्वाचे अपडेट आले आहे आणि लाडक्या बहिणींसाठी खुशखबर देखील आलेली आहे। लाडकी बहीण योजना कुठेही बंद पडलेली नाही। लाडकी बहीण योजनेमध्ये अखेरीस आता हप्त्याचे वितरण होणार आहे। खुशखबर असणार आहे आणि त्यासोबत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये दिले जाणार आहेत। आता हे वितरण कधीपर्यंत होणार आहे, कशा पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलला सबस्क्राइब करून पेजला देखील फॉलो करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील पुढील देखील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने आपण पोहोचवणार आहोत। तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, आपण वारंवार आणि सातत्याने आपल्या चॅनल आणि पेजच्या माध्यमातून मागणी करत होतो की लाडकी बहीण योजनेमधील हप्त्याचे वितरण करा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपडेट द्या, जेणेकरून योजनेमध्ये हप्ता वितरण का लांबत आहे याबाबत लाडक्या बहिणींना माहिती मिळेल। यावेळी देखील महिला व बालविकास विभागाने सांगितलं होतं, मी तेव्हा देखील तुम्हाला सांगितलं की 30 एप्रिल पर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी करण्यासाठी त्या ठिकाणी एडिट करण्यासाठी मुदतवाढ दिली होती आणि ही 30 एप्रिलची मुदतवाढ संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेमधील फायनल यादी तयार झाली असून जवळपास 1,80,00,000च्या वर लाडक्या बहिणी यामध्ये पात्र ठरल्याची माहिती मिळत आहे, ज्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेअंतर्गत सातत्याने पैशांचे वितरण केले जाणार आहे। आणि या 1,80,00,000हून अधिक असणाऱ्या महिलांच्या खात्यावरती आता लाडकी बहीण योजनेतील पुढील हप्त्याचे देखील वितरण केले जाणार आहे। आता आपण लक्षात घ्या की लाडकी बहीण योजनेमध्ये मागील 5-6 महिन्यांपासून किंवा 8-10 महिन्यांपासून आपण वितरणाबाबतची एक प्रक्रिया पाहतो, ज्यामध्ये सामाजिक न्याय विभाग किंवा समाज कल्याण विभागाच्या वतीने लाडकी बहीण योजनेमध्ये त्या ठिकाणी हप्त्याचे वितरण करण्यासाठी जो निधी कमी पडायचा तो निधी दिला जायचा। आता लाडकी बहीण योजना हे नवीन वर्ष असणार आहे। मार्च ते मार्च एक नवीन वर्ष असतं आणि या अर्थवर्षामध्ये किंवा या आर्थिक वर्षामध्ये नवीन लेखा शीर्षकाखाली लाडकी बहीण योजना चालणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाच्या वतीने देण्यात आली आहे, ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये आदिवासी विकास विभाग असेल, समाज कल्याण विभाग असेल आणि जनरल प्रवर्ग अशा 3 वेगवेगळ्या विभागातून पैशांचे वितरण होऊन लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचा हप्ता मिळणार आहे, जेणेकरून लाडकी बहीण योजना अधिकच व्यापक पद्धतीने चालणार आहे। यामधील अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिल्या आठवड्यामध्ये किंवा पहिल्या 10 दिवसांमध्येच यापुढे लाडक्या बहिणींना हप्त्याचे वितरण देण्याचे सर्व प्रयत्न सरकारच्या वतीने केले आहेत आणि या सर्व विभागांना सरकारने स्पष्टपणे सांगितलं देखील आहे की तुम्ही तिन्ही विभाग मिळून लाडक्या बहिणींना 10 तारखेच्या आत महिला व बालविकास विभागाला पैशांचे वितरण करायचे आणि त्यानंतर पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये महिला व बालविकास विभागाच्या वतीने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती थेट डीबीटीच्या माध्यमातून वितरण करण्याची प्रक्रिया आता राबवली जाणार असल्याने लाडकी बहीण योजना अधिकच चांगल्या पद्धतीने यापुढे नक्कीच कार्यरत होईल, जर याची व्यवस्थितपणे अंमलबजावणी झाली तर। आपण आपल्या पेजच्या चॅनलच्या माध्यमातून वारंवार एक गोष्ट लावून धरली होती की योजनेमध्ये नियमितता आणा, प्रचंड अनियमितता असल्याने लाडकी बहीण योजनेमध्ये महिला नाराज होत आहेत आणि त्यावरच सरकारने त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे, जेणेकरून 1 ते 10 तारखेच्या दरम्यान हे तीनही विभाग, मग समाज कल्याण विभाग असेल, त्या ठिकाणी आदिवासी विकास विभाग असेल आणि जनरल प्रवर्ग असेल, या तीनही विभागांच्या वतीने लाडकी बहीण योजनेच्या महिला व बालविकास विभागाला निधी दिला जाईल आणि महिला व बालविकास विभाग तो निधीचे वितरण लाडक्या बहिणींच्या खात्यावरती थेट डीबीटीच्या माध्यमातून लवकरात लवकर करू शकेल। आता यातील पुढचा महत्त्वाचा विषय म्हणजे नवीन लेखा शीर्षकाखाली मी आता तुम्हाला ते क्लिअर सांगितलं की पूर्वीच्या पद्धतीने नाही तर नवीन पद्धतीने लाडकी बहीण योजना चालणार आहे। आता सरकारच्या वतीने अथवा महिला व बालविकास विभागाच्या वतीने ही देखील माहिती मिळत आहे की 3,000 रुपयांचे एकत्रित वितरण होईल। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जे पैसे येणार आहेत ते 3,000 रुपये एकत्रित दिले जातील। 15 तारखेच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 10 ते 15 मेच्या दरम्यान 3,000 रुपयांचे वितरण होणार असल्याचे देखील बोलले जात आहे, कारण आता नवीन लेखा शीर्षकाखाली चालणाऱ्या या योजनेमध्ये मी तुम्हाला आधी देखील सांगितल्याप्रमाणे की 10 तारखेच्या आधी या तीनही विभागाने महिला व बालविकास विभागाला निधी देणं बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून हे बंधनकारक झाल्यामुळे त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येण्याचे अथवा वितरणाचे सर्व मार्ग मोकळे होणार आहेत आणि लाडकी बहीण योजना या अर्थवर्षामध्ये अधिकच चांगल्या पद्धतीने चालू शकेल। यामध्ये अजून ही देखील माहिती दिली जात आहे की ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते प्रलंबित होते, फेब्रुवारी, मग डिसेंबर असेल, जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, तर ते देखील हप्ते लाडकी बहीण योजनेमधील पात्र महिलांना देण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती मिळत आहे आणि त्याचे देखील वितरण याच हप्त्यावेळी देखील होण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे। म्हणूनच लाडकी बहीण योजनेमधील एक अत्यंत चांगले अपडेट समोर आले आहे, जे अपडेट राज्यातील लाखो आणि करोडो महिलांसाठी अत्यंत चांगले असणार आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि जेव्हा जी-आर येईल, हप्त्याच्या वितरणाची तारीख होईल, तेव्हा सर्व माहिती योग्य पद्धतीने मिळवण्यासाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका,
भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.